ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रतापला अटक होताच सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सायली आता सर्व बाजूंनी सगळ्यांना आधार देऊन आता मोठ्या हुशारीने जेव्हा रविराजांची भेट घेते आणि जेव्हा एक भयानक सत्य आता सायली ही रविराजांना सांगते आणि आता सायलीच्या डोळ्यात बघून रविराज हा ज्या वेळेस महिपतच्या घरी जातो त्यावेळेस दरवाजात येताच रविराजला आता समोरच्या दृश्याने भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो आणि प्रतापला जेलमध्ये दुसरे तिसरे कोणी नसून महिपतना पाठवल्याचे तिसरे सत्य आता रविराज समोर आलेले असते. आणि जेव्हा महिपतने प्रतापला जेलमध्ये टाकल्याचे सत्य रविराज समोर येते त्याच वेळेस एकाच सेकंदात रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सायलीने जे सांगितले ते तंतोतंत खरं असल्याचे आता रविराजची खात्री होताच आता नात्याला जागून रविराज हा लगेचच अर्जुनकडे धाव घेतो आणि आता धाव घेताच आता रविराजने महिपतच्या घरातून आणलेला तो पुरावा जेव्हा आता रविराज हा अर्जुनला दाखवतो त्या क्षणी आता प्रतापला बेड मिळवून देत अर्जुन कशी प्रतापची सुटका करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता इन्स्पेक्टर हे सुभेदारांच्या घरी येऊन आता प्रतापला अटक करतात. ज्यावेळेस प्रतापला घेऊन जातात त्यावेळेस आता मात्र सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कल्पना आणि पूर्णाई यांना काय करावे आणि काय नाही समजत नसते. आजपर्यंत जे कधी घडलं नव्हतं ते आज बघायला मिळालं आणि ते इतकं काही भयानक होतं की त्यामुळे आता पूर्णाई आणि कल्पना पूर्ण खचून गेलेले असतात. पण त्याच वेळेस आता सायली ही सर्वांना आधार देते आणि म्हणते की यावेळेस आता आपल्याला सावरणं आणि बाबांना खऱ्या आधाराची गरज आहे आणि तो आधार आपणच देऊ शकतो असे म्हणत आता सायलीने सर्वांना आता सांभाळलेले असते. इकडे आता अर्जुन मात्र आता सगळीकडे फोन करतो. पण आता सॅटरडे आणि संडे असल्यामुळे आता रविराजला बेल मिळणे अशक्य असते आणि पुन्हा अर्जुनला रिकामे हाताने घरी परतावे लागते. तेव्हा आता 2 दिवस प्रताप हा जेलमध्ये राहणार असल्याचे कळताच आता कल्पनाचा तर सगळा आधार निसटलेला असतो. पूर्णाई तर डोळ्याला अंधारा येऊन बेशुद्धच पडलेली असते. आता सायली विचार करते की नाही नाही काहीही करून काहीतरी केलंच पाहिजे आणि लगेचच आता सायली ही रविराजांना फोन करते आणि म्हणते की रविराज सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला लगेचच तुम्हाला भेटायचं आहे. रविराज म्हणतो की मी आत्ता तुला भेटू शकत नाही सायली. तर सायली म्हणते की आज सुभेदाराच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला मला भेटावंच लागेल. मी आल्यावरती तुम्हाला सर्व सांगते. ते ऐकून आता रविराज हादरलेला असतो. तेव्हा आता रविराज सुद्धा सायलीची भेट घेण्यासाठी निघतो. इकडे आता सायली लगेच तिचे आवरून घरातून बाहेर पडते आणि रविराजांना येऊन भेटते. तेव्हा आता प्रतापला अटक झाल्याचे सांगताच आता रविराजांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते आणि सायली घडलेली सर्व हकीकत सांगते. तेव्हा रविराज म्हणतो की नाही नाही प्रताप असं काही करणं शक्य नाही. मी प्रतापला खूप पूर्वीपासून ओळखतोय. तेव्हा सायली म्हणते की आम्ही सुद्धा सर्व तेच बोलतोय. मग बाबांना यामध्ये कुणी अटकवलं असेल तर लगेचच सायली म्हणते की 4 महिन्यापूर्वी महिपत हा साक्षीसोबत आमच्या घरी आला होता आणि महिपतने बाबांना त्यांच्या कंपनीसाठी फायनान्ससुद्धा केला होता आणि त्यावेळेस मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि महिपत शिकरे कसा आहे हे त्यांना सांगितले पण त्यांनी काही ऐकलं नाही. आणि आज मला खात्री आहे की त्या महिपत शिकरेनीच नक्की बाबांच्या कंपनीत काहीतरी केले असणार आणि बाबांवरती आता ड्रग्जचा तो आरोप लावला. रविराज म्हणतो की नाही नाही अगं त्या महिपत बरोबर तू काहीही वाटेल ते बोलू नकोस. लाल मुंगी जरी समोरून चालली ना तरी लाल मुंगीला ते हात सुद्धा लावणार नाही आणि तिला तसंच उचलून अलगद पानावर ठेवून तिला ते रस्ता दाखवतील असा तो महिपत शिकरे आहे. आणि मारामाऱ्या करण्याचं तर सोडूनच दे सायली, तू काहीही सांगू नकोस. त्याच वेळेस आता सायली रविराजांना म्हणते की रविराज सर मी महिपत शिकरेला अगदी जवळून ओळखते
महिपत शिर्के हा एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे सर. तुम्हाला ते कधी कळणार? अहो, वात्सल्य आश्रमात त्याने दमदाटी करून मधुभाऊंना धमकावले होते आणि गुंडान करून त्याने सर्व काही आता त्या आश्रमाचा तमाशा केला होता. एवढंच नाही तर कुसुमताई ज्या जनता चाळीमध्ये राहते त्या चाळीत येऊन बघा, त्या लोकांना त्यांनी कशी मारहाण केली. जनता चाळीतील लोकांची लाईट आणि पाणी कशी बंद केली आणि त्यांच्या जागेवर कशा कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्या वस्तीत येऊन तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, मग तुम्हाला महिपत हा कसा आहे ते कळेल. सायलीचे ते बोलणे ऐकून आणि सायलीच्या त्या डोळ्यात बघून आता रविराजांना सुद्धा सायली खरं बोलते अशी जाणीव होती. तर रविराज म्हणतो, ठीक आहे सायली, असे असेल तर मग मी आता महिपतच्या विरोधात जर मला काही पुरावा मिळाला आणि जर शंका वाटली तर मी खऱ्याची बाजू घेऊन सत्याच्या बाजूने उभा राहीन आणि त्यासाठी मग मला साक्षीची केससुद्धा सोडून द्यावी लागली तरी चालेल. पण मग मी आता सुभेदारांच्या बाजूने उभा राहील आणि धाव घेऊन मदतही करीन. तेव्हा आता सायलीला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते. तर आता सायली म्हणते की रविराज सर, आता प्रताप बाबांना सोडवणं फक्त तुमच्याच हातात आहे. तर तुम्ही नात्याला जागून आता यातून काहीतरी मार्ग काढा. सायली गेल्यानंतर आता इकडे रविराज विचार करतो की आपण आता साक्षी आणि महिपतच्या घरी जाऊन नक्की खरं आणि खोटं काय आहे हे तपासून बघू, असे म्हणत आता रविराज त्याच्या गाडीतून आता महिपतच्या घरी जातो. इकडे आता महिपत त्याच्या त्या गुंडांच्या सभोवताली बसलेला असतो आणि समोर सगळे हत्यारं ठेवलेले असतात. तर आता महिपत त्या गुंडांना सांगत असतो की तुम्ही आता 1 महिनाभर इथून गायब व्हायचं, कुणालाही तुम्ही या शहरात तोंड दाखवायचं नाही आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या शहराकडे वाकडे डोळे करून सुद्धा बघायचं नाही. कारण जर त्या अर्जुनने तुम्हाला बघितलं आणि त्याला जर शंका आली तर तो काहीही करू शकतो. आता महिपत हे बोलत असतानाच आता लगेच रविराज हा दरवाजात आलेला असतो आणि आता महिपतचे ते समोरचे दृश्य बघून रविराजला मोठा धक्का बसतो. समोर सगळे हत्यारं पडलेले असतात. गुंड आता महिपतच्या सभोवताली उभा असतात आणि महिपत त्यांना ते सर्व काही सांगत असताना आता रविराज ते सर्व ऐकू लागतो. तर आता महिपत म्हणतो की त्या प्रतापला आता आपण जेलमध्ये टाकले, डायरेक्ट मोठा बॉम्ब आपण फोडला आहे आणि त्या ड्रगची पावडर त्या औषधामध्ये मिक्स करून प्रतापचा तो ट्रक आपण आता पूर्ण निकामी केला आहे. आपण त्या बॉम्बचा धमाका एवढा मोठा केला की डायरेक्ट आता तो प्रताप गजाआड झालाय आणि तो अर्जुन आता पिसाळलेला आहे. रागाच्या रुद्रावताराने तो काहीही करू शकतो आणि केव्हाही येऊ शकतो. तेव्हा जर त्याच्या नजरेत तुम्ही आले तर मग आपलं काही खरं नाही. आणि आता आपण त्या प्रतापला गजाआड केली तेव्हा आपली ही आता खेळी अशीच पुढे चालू राहिली पाहिजे आणि यात काहीही व्यत्यय नको. तेव्हा तुम्ही 1 महिना गायब व्हा. आणि हे सर्व ऐकताच महिपतचा खरा चेहरा आता रविराज समोर आलेला असतो आणि त्या क्षणी सायलीच्या खऱ्या सत्याची आता रविराजांना खात्री झालेली असते. सायली जे सांगत होती तेच खरे होते आणि हा महिपत एक गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचे रविराज समोर येताच हुशार रविराज वकिली डोक्याने ते महिपतचे सर्व बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो आणि वाऱ्याच्या वेगाने तसाच आता रविराज हा अर्जुनकडे धाव घेतो. तर आता अर्जुनकडे येताच रविराज ते सर्व महिपतचे काळे कारस्थान आणि तो पुराव्याचा व्हिडिओ अर्जुनला कसा दाखवतो आणि मग अर्जुनला तो व्हिडिओ दाखवताच आता लगेच अर्ध्याच तासात अर्जुन आता प्रतापला कशी बेल मिळवून सुटका करतो हे बघण्यासाठी आणि पुन्हा आता रविराज हा नात्याला जागून सुभेदारांसाठी धावून येताच आता लगेचच पूर्ण ही कल्पना ह्या रविराजांना आता कोणते सत्य सांगतात आणि आता रविराजांनी सुभेदारांच्या घरावरती पडलेला दुःखाचा डोंगर कसा बाजूला केलेला असतो आणि एकाच पुराव्याने आता सायलीच्या सत्याने मोठा चमत्कार होऊन रविराजने महिपत विरोधात मोठा पुरावा देऊन आता अर्जुन हा प्रतापची सुटका करून अखेर सुभेदारांच्या घरावर आलेले संकट कसे दूर करतो.
आणि आता महिपतचा खरा चेहरा समोर येताच आता रविराज हा साक्षीची केस कशी सोडून देतो आणि आता त्यामुळे चैतन्य, साक्षी आणि महिपत पुन्हा कसे एकटे पडतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर आता तो पुरावा रविराज घेऊन अर्जुनकडे येताच आता पुन्हा दोघे एकत्र होऊन आता प्रतापची सुटका करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता प्रतापची सुटका करताच आता सायली ही कशी अर्जुनची प्रेमाची खरीखुरी बायको होती हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब